नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. तर आपली बाली सिरीजला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात. आता बालीवरून आम्ही मलेशियाला गेलेलो. आमची 2च दिवसाची आयटिनरी होती. तर एकच व्हिडिओ असणार आहे, थोडासा मोठा असेल, सो नक्की बघा आणि सांगा. आता आम्ही इकडे एअरपोर्टला आलो आणि तिथून इमिग्रेशन करून आम्ही फिरायला सुरू केलं. इमिग्रेशन करत आहे आता. विलेजला हे असे देवळ आहेत. काम चालू आहे. आपण बाटुका टेम्पलला आलोय. तिथे गणपतीचं देऊळ आहे. हे सगळं असं पायऱ्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या, त्याच्यावरून वरती जायचं. आम्ही आता बाटू केव्ज आणि टेम्पलला आलोय. तर वरती जरासं जे तुम्ही पायऱ्या बघितलात तो केवला जाण्याचा रस्ता आहे आणि जे काम चालू होतं ते ॲक्च्युली एक स्टॅच्यू आहे, त्याचं रिनोव्हेशन चालू आहे. छान आहे. पण म्हणू शकतो त्या केव्ज ज्या आहेत तो लाईमस्टोनच्या आहेत आणि सगळी हिंदू देवळं आहेत. त्याच्यात भरपूर मूर्त्या आहेत आपल्या देवी देवतांच्या. आणि इकडे तुम्ही बघू शकता पुढे शेषशाही विष्णू आहे. खूप छान आहे. हा एरिया जो पडतो नॉर्थ ऑफ क्वालालंपूरमध्ये, सेलांगूर म्हणून, आणि काही एंट्री फी वगैरे नाही आहे इकडे.
तर वरती कंट्रोलला जाण्यासाठी ही लॉबी आहे. ते असे नंबर येतात. मुलांना खेळण्यासाठी पण आहे. गेम झोन. हे तुझी झाडं. वर्ल्ड हॉटेल म्हणून आहे. या हॉटेलची सगळी बुकिंग इथे होतात. वयस्कर लोक बघा किती आहेत. मलेशिया. इकडून एस्केलेटरने आपल्याला 4थ्या मजल्यावर जायचंय. इकडून वरती जायला एस्केलेटर आहे आणि लिफ्ट पण आहेत. पुढे मॅप्स आहेत. गोंडोला राईडच्या इथे आईस स्नो गेम, आईस गेम, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. गेम झोन आहेत. मलेशियामध्ये 2 गोंडोला राईड किंवा केबल कार राईड आहेत. एक आवाना स्कायवे म्हणजेच आपण जी गेलेलो ती जेंटिंग आयलँड्स वरती आहे पहांग एरियामध्ये, आणि दुसरी आहे ती लंकावी केबल कार. ती लंकावी आयलँड आहे. ही जी केबल कार आहे ती मस्त रेन फॉरेस्टच्या वरून जाते. 130 मिलियन इयर ओल्ड रेन फॉरेस्ट आहे, जे तुम्ही बघू शकता आता पुढे. छान आहे. आणि जे तुम्ही हॉटेल बघितलं फर्स्ट वर्ल्ड हॉटेल, त्याच्या तिकीन मला खाली त्या लॉबी एरियामध्ये येतं. 10 मिनिटाची राईड आहे आणि छान अनुभव आहे. मलेशियामध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्ही नक्कीच हा अनुभव घेऊ शकता.
आपली ही 10 मिनिटाची राईड झाल्यानंतर परतलो आम्ही. वरती काही जास्त काही ॲक्टिव्हिटी नव्हती. छान आहे राईड. एस्पेशली तुम्हाला व्ह्यूज वगैरे चांगले मिळतात. जसं मी बोललो, रेन फॉरेस्ट आहे खाली आणि डोंगर आहे छान, तो चांगला बघायला मिळतो. आणि परत तुम्ही खाली आल्यावरती चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यात मी पहिल्या जातानाच तुम्हाला दाखवल्या. केबल कार राईड झाल्यानंतर मी सिटी टूर घेतली. सिटी टूरमध्ये आम्ही पहिले तर पेट्रोनास टॉवर्समध्ये गेलेलो. पेट्रोनास ट्विन टॉवर्स ज्या फेमस आहेत मलेशियामध्ये, त्याची पण छान माहिती देऊ इच्छितो की 1996 ते 2004 या सर्वात उंच बिल्डिंग होत्या. त्याच्यानंतर तायपे 101 बिल्डिंगने सरपास केलं. पण आताही जर तुम्ही बघाल, खूप अप्रतिम दिसते पेट्रोनास ट्विन टॉवर्स. खूप छान बिल्डिंग आहे. अर्थात वरती काही आम्ही बघायला गेलो नाही. वरती गॅलरी वगैरे होती, पण आम्ही काय ते बघायला गेलो नाही, कारण आम्ही ऑलरेडी बुर्ज खलिफा ह्याच्या गॅलरीमध्ये गेलो आहे याआधी. सो आम्हाला त्याचं काही वरतून बघण्याचं एवढं कौतुक नव्हतं. आमचं क्वालालंपूरमधलं हॉटेल आयडियाज नावाचं होतं. खूप छान हॉटेल आहे, 4 स्टार प्रॉपर्टी आहे आणि सिटीमध्ये अगदी व्यवस्थित आजूबाजूला तुम्हाला जेवण खाण वगैरे मिळतं. पण आम्ही शक्यतो ऑनलाईन फूड ऑर्डर करायचो. तसं बऱ्यापैकी लांब होतं आणि तिकडनं एक जवळ मॉल पण होता, तर आम्ही त्या मॉलमध्येही गेलेलो. पण अगदी मॉलचं काय असं वेगळं सांगण्यासारखं काही नाही. प्रॉपर्टी खूप मोठी आहे, मजा आली, खूप छान आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं, ऑनलाईन फूड ऑर्डर करत होतो, तर तिकडे ग्रॅब नावाचं एक ॲप आहे. तुम्हाला जर हॉटेलचं जेवण जमत नसेल, म्हणजे एस्पेशली नॉनव्हेज वगैरे, आपल्यासारख्या व्हेजिटेरियन माणसांसाठी तुम्ही फूड ऑर्डर करू शकता बाहेरून. ग्रॅब नावाचं ॲप आहे ते. ॲक्च्युली त्याच्यावर टॅक्सी पण बुक होते. तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती सांगून ठेवतो, म्हणजे एस्पेशली तुम्ही जेव्हा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये जाता तेव्हा हे ॲप खूप चालतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.